नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. नमस्कार, मी शिवाजी पाटील, चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख या नात्याने चंदगड विधानसभा क्षेत्रामध्ये आपण रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे 11 फेब्रुवारीला चंदगड इथे. त्यासाठी 75 कंपन्यांचं योगदान आहे आणि 75 कंपन्यांमधील सर्व कंपन्यांना त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना रोजगार उपलब्ध होणार आहे आणि त्यासाठी हा दिखावा नसून आमच्या चंदगड विधानसभा क्षेत्रातील सर्व तरुणांना जे आज पूर्ण शिक्षण करून गॅसला घरी बसलेले आहेत, हा रोजगार मेळावा ही संधी कुठल्याही रोजगार मेळाव्याने आजपर्यंत कोणाला सुचलेली नाही. रोजगार मेळावा दिखावासाठी भरवणं, दाखवणं, हजाराचे कामगार असा माझा उद्देश नाही आहे. आपल्या भागातील विद्यार्थी आपल्याकडे कॉन्व्हेंट स्कूल नसल्यामुळे इंग्लिशच्या बाबतीत आपण थोडीशी काय कमजोरी असेल ती भरून काढावी आणि शिबिरमध्ये 3 दिवस शिकायला का ठेवलं की त्यांना शिकल्यानंतर त्यांचा कॉन्फिडन्स वाढावा आणि इतर कंपन्यांच्या समोर बोलतेवेळी त्यांची बॉडी लँग्वेज सुधारावी आणि त्यांचा लाभ त्यांना व्हावा या दृष्टिकोनातून आपण सराव शिबिर ठेवले आणि 11 तारखेला आपण सर्व आवर्जून उपस्थित राहावी आणि खूप मोठ्या लोकसंख्येने उपस्थित राहावी माझी कळकळीची विनंती आहे. आणि हे माध्यम फक्त आमच्या परीने मी शिवाजी पाटील असेल, आमचे नेते आदरणीय ब्रह्मण्य पाटील साहेब असतील, आमचे अध्यक्ष शांताराम बापट असतील, सगळे पदाधिकारी असतील, बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख, प्रभारी, पन्ना प्रमुख सगळेच काम करत असतील. खरंच तरी सुद्धा आज समाजात तिसरा डोळा म्हणून जे पत्रकार बांधवांकडे आम्ही आशेने बघतो, तुमच्या माध्यमातून प्रत्येक घराघरात हा प्रश्न बेरोजगारी संपली पाहिजे आणि याचा आपल्याला तुमच्या माध्यमातून आपल्याला आपल्या चंदगड विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबाला याचा लाभ भेटला पाहिजे. म्हणून आपण उपस्थित पत्रकार प्रेसमध्ये आपण बोलून तुम्हाला ही विनंती करतो की आपण चांगल्या पद्धतीने आपण घरोघरी पोहोचू शकता. रोजगार मिळावे हा रिस्पॉन्स बघून पुढे याच्या पुढे 100 कंपन्या आणून आम्ही अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला करणार आहे. आणि तर ते करत असतेवेळी सुद्धा मी मागच्या विधानसभेला शब्द दिला होता की भविष्यात 75 कंपन्या तरी आणू शकणार. खरं 10-15 कंपन्या तरी 100% चंदगड विधानसभेमध्ये पुढच्या वेळेला तुम्हाला दिसतील आणि रोजगार इतर पुढे जाण्यापेक्षा आपल्या मतदारसंघात उपलब्ध होईल याची तुम्हाला मी हमी देतो.